अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का, आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. शायद ये पहला चुनाव है जिसमें बहुत सारी शिकायतें आ रही है. मतदान के बाद जो इंक लगाई जाती है तुरंत वो निकल जा सकता है. देखिए अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है. देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है. ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो. इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए. और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए. मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए. चुनाव निष्पक्ष होने चाहिए. लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना हे गलत बात आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. निवडणूक आयोग नावाची संस्था लोकांचा विश्वास का गमावत चाललेली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज दिवसभरामध्ये झालेल्या घडामोडी. राज्य निवडणूक आयोगाला 10 वर्षानंतर ज्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्या किमान नीट त्यांनी घ्याव्यात एवढीच लोकांची अपेक्षा होती. पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये इतके वाद आणि इतक्या गोष्टी चालू आहेत की मुळात आयोग इतक्या दिवसांपासून करत काय होतं हा प्रश्न आहे. आणि आज दिवसभरामध्ये चर्चेचा विषय होता तो म्हणजे शाई सहज कशी पुसली जाते. मार्कर जो वापरला जातोय तो पहिल्यांदाच इतक्या खालच्या दर्जाचा वापरला जातोय का याच्याबद्दलचे. आता हे प्रश्न जेव्हा निर्माण होत होते म्हणजे याच्यामध्ये पण एक गंमत आहे बघा की आपल्याकडं आधी EVM बद्दलचे प्रश्न होते, त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही आहे. मतदार याद्यांबद्दलचे घोळ निर्माण झाले, त्याच्याबद्दलची उत्तरं आयोगाकडून अपेक्षित होती, त्याच्याबद्दलचं समाधान झालेलं नाही आहे. आणि आता अचानकच एक नवीनच प्रश्न उभा राहिला तो म्हणजे शाई सहज पुसली जाण्याचा. आज निवडणूक आयोगानं त्याच्याबद्दलचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते रोगापेक्षा इलाज भयंकर अशा पद्धतीचं आहे. म्हणजे निवडणूक आयोग काय म्हणतोय, बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल. आणि बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आलेली आहे. मग एवढे जर तुम्ही ठाम आहात की शाई पुसली तरी पुन्हा मतदान करताच येत नाही तर मुळात शाई लावण्याची गरजच काय हा सुद्धा प्रश्न आहे. जर तुमची यंत्रणा इतकी अद्ययावत झालेली आहे आणि तुम्हाला आता लोकांना शाई लावण्याची सुद्धा गरज नाही असं वाटत असेल तर मग कशासाठी हा सगळा दिखावा हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ठीक आहे म्हणजे याच्या आधीसुद्धा अशा पद्धतीनं मार्कर वापरला गेलेला आहे. 2011 साली राज्यामध्ये तसे आदेश आले आणि तेव्हापासून मार्कर वापरला जातोय. प्रश्न हा आहे की ज्या कोरस इंडिया कंपनीचा मार्कर निवडणूक आयोग वापरतोय तो किती खात्रीशीर आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे. याच्या आधी जरी वापरत असले तरी आधीची पद्धत आणि आत्ताची पद्धत याच्यामध्ये सुद्धा फरक असू शकतो, त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणजे मी पण विधानसभेला ज्यावेळी आत्ता मतदान केलेलं होतं माझ्या बोटावरची शाई ही किमान 10 ते 12 दिवस गेलेली नव्हती. मग आता निवडणूक आयोग जे सांगतंय की 15 ते 20 सेकंद जर ती तशीच ठेवली गेली लगेच पुसली नाही तर ती काढता येत नाही. मुळात एवढी सगळी प्रक्रिया होईपर्यंत लोक आतमध्येच असतात, मतदान केंद्रामध्येच असतात आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन सुद्धा लोक आपल्या बोटावरची शाई सहज पुसतायत. आणि ती इतक्या सहजपणे की म्हणजे नेल पॉलिश रिमूव्हरपासून इतर साध्या गोष्टी वापरून सुद्धा ही शाई पुसली जाऊ शकते. त्यामुळं हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आज दिवसभरामध्ये याच्यावरनं बरंच रणकंदन पाहायला मिळालं. ठाकरे बंधूंनी या संपूर्ण प्रश्नावरती नेमकं काय म्हटलं ते आपण ऐकू. शायद ये पहला चुनाव है जिसमें बहुत सारी शिकायतें आ रही है. मतदान के बाद जो इंक लगाई जाती है तुरंत वो निकाली जा सकती है. ये तो गंभीर है. और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी
इसका मतलब ये है कि चुनाव आयोग और अगर मैं आरोप लगाऊं कि सत्ताधारी पक्ष है उनकी मिलीभगत है। बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदार यादी में है। और स्वयं गणेश नाइक जिन्होंने कहा था कि टांगा पलटी घोड़ा फरार काय, तो उनका मतदान केंद्र फरार हुआ है। तो ये बहुत सारी गडबडी इस बार दिखाई दे रही है। अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते परत ते कशासाठी पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचं आहे ते करतोच आहोत, बरं का. परंतु ही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं, याला काही सत्ता नाही म्हणत मी या सगळ्या गोष्टीला. माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढं सांगणं आहे, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये. की कशा प्रकारे आत्ता इथे छबिलदासला कुठेतरी आत्ता एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलं आहे. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं. आणि आता एवढा सगळा गोंधळ झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण एक आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणाले की माझ्या बोटावरची शाई कुणी पुसून दाखवा म्हणून. आणि ते व्हिडिओमध्ये दाखवत पण होते, अशी जात नाही आहे बघा म्हणून. मुळात हाताने अशी शाई जात नसेलही कदाचित, पण इथं लोक वेगवेगळ्या गोष्टी वापरत आहेत, त्या त्यांनी वापरून बघितल्यात का आपल्याला माहिती नाही आहे. काय नेमकं देवेंद्र फडणवीस जी म्हणाले? देखिए अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है. देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है. ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो. इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए, और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए. मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए. चुनाव निष्पक्ष होने चाहिए, लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना हे गलत बात आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग पुन्हा आलं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, की जे स्पष्टीकरण म्हणजे हे निवडणूक आयोग, मला तर कमाल वाटली की या पत्रकार परिषदेमध्ये हे कोण पत्रकार होते की जे प्रश्न विचारतायत की जे लोक शाई पुसून अशा पद्धतीने संभ्रम पसरवतायत त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की नको. म्हणजे निवडणूक आयोगाला हे लोक पत्रकार प्रश्न विचारून सांगतायत की यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे म्हणून. मुळात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ज्यांनी या निवडणूक यंत्रणेचा आणि लोकशाहीच्या पावित्र्याचा भंग केलेला आहे. तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सगळे घोळ घालत बसलेले आहात. ओबीसी आरक्षणाचा घोळ घातला, तुम्हाला निवडणूक पुढे ढकलण्याची वेळ आली, तुम्ही तुमच्या नियमांचं पालन केलेलं नाही आहे. आणि इथं सुद्धा सगळ्या गोष्टी नियमानुसार झालेल्या असतील तर याच निवडणुकीमध्ये हे का घडतंय, आणि ते देखील इतक्या अचानकपणे. एखाद्या कोणाच्या तरी बोटावरची शाई सहज पुसली जाणं समजू शकतो. इथं सगळेच लोक एकाच गोष्टीबद्दल कसं काय बोलतायत, आणि भले ती कंपनी याच्या आधी निवडणूक आयोगाला हे काम पुरवत असेल, पण यावेळी त्याच्यामध्ये काही बदल झालेला होता का? ज्याच वेळी दुबार मतदानाबद्दलची धमकी दिली जाते, ठाकरे असं म्हणतात की दुबार मतदार दिसला की त्याला ठोकून काढा, नेमकं त्याच निवडणुकीमध्ये शाहीबद्दलचा हा वाद निर्माण होणं, याच्याबद्दलची उत्तरं आयोगानं दिलेली पाहिजेत. आणि आधी निवडणूक नीटपणे, पारदर्शकतेनं आणि लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल अशा पद्धतीनं घ्या, आणि मग इतरांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची भाषा करा. एवढंच आपण या आयोगाला सांगू शकतो. तुमचा अनुभव या सगळ्याबद्दलचा नेमका काय आहे आवर्जून कळवा. आणि आजच्या दिवसभराबद्दल तुमची कमेंट आणि मतं ही सुद्धा नक्की नोंदवा. धन्यवाद.